मुनगे गावामध्ये बॅनर लावण्यावरून जो वाद निर्माण झालेला आहे त्या अनुषंगानं ही पत्रकार परिषद होते. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्हा उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सुजित जाधव, त्याचप्रमाणे मुनगे गावचे प्रशासकीय उपसरपंच सन्माननीय दशरथ मुनगेकर, खोडेगावचे सरपंच दीपक कदम, आमचे सन्माननीय नगरसेवक मिनेश कांबळे आणि लोकेश कांबळे आणि उपस्थित सगळे मुनगे गावातले ग्रामस्थ. या ठिकाणी हा जो विषय चालू आहे या विषयाच्या अनुषंगानं आमची भूमिका आपल्या समोर यावी म्हणून मी बोलतोय. मी संदीप कदम, बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गचा कार्याध्यक्ष आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा महाराष्ट्र समन्वयक, बौद्ध सेवा संघाचा जिल्हाध्यक्ष, मालवण तालुका बौद्ध सेवा समितीचा अध्यक्ष अशा रजिस्टर संस्थांवरती काम करतो आणि गेली 30 ते 35 वर्ष आम्ही बौद्ध धर्माच्या चळवळीमध्ये काम करत आहोत. मित्रांनो, ॲट्रॉसिटीचे गुन्हे जेव्हा जेव्हा या जिल्ह्यामध्ये झाले तेव्हा तेव्हा आम्ही भूमिका घेतल्या, तेव्हा तेव्हा आम्ही त्या विरोधात आंदोलनं घेतली. मात्र त्या भूमिका घेताना ते गुन्हे खरोखर घडले आहेत का याची शहानिशा केली आणि त्यानंतर भूमिका घेतल्या. या मुनगे प्रकरणामध्ये आम्हाला असं दिसून येत आहे की या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भातलं समर्थन करण्यासाठी काही लोक निनावी बॅनर लावण्याचा प्रयत्न करत होते आणि ते बॅनर लावत असताना मुनगे गावामध्ये पोहोचले आणि त्यानंतर जे जागृत नागरिक होते, प्रतिष्ठित नागरिक होते मुनगे गावामधले, ते लक्षामध्ये आलं की आपलं गाव अणुऊर्जा प्रकल्पात जाणार आणि अशा प्रकारचे बॅनर कोणतरी लावतंय आणि म्हणून त्या ठिकाणी 12:30-1च्या दरम्यान त्यांना विचारायला गेले की बॅनर तुम्ही का लावताय, तुला कुणी लावायला सांगितले. त्या व्यक्तीने ज्याने बॅनर लावायला सांगितलं त्याचं नाव पण सांगितलेलं आहे. ते ज्याने बॅनर लावायला सांगितलं त्यांचा पक्ष कोणता हे आपल्याला माहिती आहे. आणि काल अंकुश जाधव यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळे जे आपल्या विचारमंचावर होते ते सगळे भाजपचे पदाधिकारी होते. कोण उपसरपंच, कोण सरपंच, कोण सदस्य, असे लोक होते. आता रोहित नारायण कदम हा कसालमधला आणि एका प्रेसमध्ये काम करतो आणि प्रेसमध्ये कसलं काम करतो तर बॅनर लावायचं काम करतो. आता इथं त्यांनी जे काही इथं आपल्यावरती गुन्हे दाखल करायला दिलेले आहेत DYSPकडे, त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, मारहाण करणे, मोबाईलची मोडतोड करणे, मजुरीच्या कामापासून वंचित ठेवणे या कलमांतर्गत त्यांनी गुन्हा त्या ठिकाणी नोंद केलेला आहे. मात्र आपण एखादं जे काम करतो ते काम केल्यानंतर त्या ठिकाणी काही सामाजिक प्रश्न निर्माण होतील की नाही हे लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. जे आपण बॅनर लावतोय, निनावी बॅनर लावतोय म्हणजे आपण गुन्हा करतोय हे पहिल्यांदा रोहित कदम यांनी लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. आणि जे प्रेसवाले आहेत ज्यांनी हे काम त्यांना सांगितलं होतं त्यांची जबाबदारी आहे की तुम्ही या ठिकाणी या लोकांना कामाला पाठवता, बॅनर लावायला पाठवता. हा संवेदनशील विषय आहे. आज देवगडमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधामध्ये वातावरण आहे. आता सुजितने सांगितल्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी पण भूमिका घेतलेली आहे की अणुऊर्जा प्रकल्पाला आमचा विरोध आहे म्हणून. आणि असं असताना काही भाजपचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीनं समर्थन लावण्याचे बॅनर आपल्या अणुऊर्जा प्रकल्पाचं समर्थन करणारे बॅनर लावतात ही खरोखरच खेदजनक गोष्ट आहे. मुनगे गावचे तर इथं सगळेच आपले ग्रामस्थ आलेले आहेत. आम्ही जिल्ह्यामधल्या काही प्रमुख लोकांना बोलू शकलो असतो, इथं 50-100 लोक बोलू शकलो असतो, पण स्थानिक लोकांना आम्ही इथं बोलवलेलं आहे मुनगे गावातल्या, त्यांची भूमिका तुमच्या लक्षामध्ये येणार आहेत. इथं उपसरपंच तुमच्या समोर ती भूमिका मांडतील. परंतु सगळ्यांनी लक्षात घ्या की त्या ठिकाणी बॅनर जेव्हा लागले ते काढण्यासाठी काही प्रतिष्ठित लोक गेले, विवाह लावू नका कारण गावामध्ये तणाव निर्माण होईल. तेव्हा त्यांनी अरेरावी केली आणि त्या अंगावर गेले सरळ सरळ. आणि त्यानंतर मग त्या प्रतिष्ठित सगळ्या लोकांनी त्यांची खूप समजूत घातली की तुम्ही बॅनर लावू नका. थोडी इकडे तिकडे धक्काबुक्की झाली कारण का त्यांनी तशी अरेरावी केली होती. मात्र 15-16 लोकांनी मारहाण केली हा जो बनाव, आणि अंकुश जाधव सांगतात 15-16 लोकांनी मारलं, हे चुकीचं आहे. 15-16 लोकांनी जर मारलं तर ते व्यक्ती समोरून चालत तरी गेले असते का? हे पूर्णपणे खोटं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शहानिशा व्हायला पाहिजे. अंकुश जाधव हे का इथं पत्रकार परिषद घेत आहेत तर मला सरळ इथं असा आरोप आहे की अणुऊर्जा प्रकल्पाला ह्यांचा आतून पाठिंबा आहे. यांचे बॅनर देवगड तालुक्यात लागले नाहीत म्हणून त्यांनी हा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित नसणाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. 2-3 लोक तिथं नव्हतीच, 20-25 किलोमीटरच्या बाहेर होती, अशा लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. काल आम्ही साटम मॅडमला भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्याच्या समर्थन करणारी मंडळी आहोत.
मात्र या ठिकाणी आम्हाला वस्तुस्थिती दिसत नाही आहे आणि त्या वस्तुस्थितीप्रमाणे त्या ठिकाणी काही लोक उपस्थित नाही आहेत आणि खोटा गुन्हा आम्हाला दिसतोय काही प्रमाणामध्ये. तर ते शहानिशा करा, गुन्हा दाखल कराच तुम्ही, पण योग्य असेल गुन्हा दाखल करा. आता त्याचं म्हणणं काय, तर मला जात विचारून कधी गुन्हा होत नाही. तोंडानं समोरच्यानं महार म्हणणं, चर्मकार म्हणणं तेव्हा एकट्यासाठी होतो. अंकुश जाधव समाज कल्याण सभापती होते, त्यांना कळलं पाहिजे की त्यांनी जात विचारली याच्यावरून गुन्हा दाखल होत नाही. कारण समोरची व्यक्ती जात तुम्ही जात तोंडानं बोलणार, हा तुम्ही बोलणारच नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचे बनाव करून या ठिकाणी अंकुश जाधवने पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि ही पत्रकार परिषद इथं सामाजिक तणाव निर्माण करण्याचे हेतू नाही. तिथं सांगत असतील देवगडमध्ये मोर्चा काढू म्हणून, हिंमत असेल तरी मोर्चा काढून दाखवावा. देवगड तालुक्यामधल्या सगळ्या बौद्ध संघटना, सगळ्या चर्मकार संघटना एकजुटीनं एका बाजूने आहेत. आज सक्षमपणे काम करत बौद्ध संघटना काम करतात. त्या संघटनेचा विषय गेलाच नाही. आता हा कसालचा एक कामगार, एका प्रेसवाल्याचा कामगार, आता प्रेसवाल्याच्या कामगाराच्या मागे हे सगळे बीजेपी वाले कशासाठी आहेत हा सुद्धा विचार करणार काही बाबा आहेत. सगळ्यांनी विचार करा, पत्रकारांनी विचार केला पाहिजे की एक रोहित कदम नावाची व्यक्ती प्रेसच्या मालकाकडे काम करते आणि त्याची बाजू घ्यायला सगळेच कशाला आलेत. आम्ही स्वतः या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरणं जेव्हा झाली, या प्रकरणामध्ये आम्ही सक्षमपणे भूमिका मांडलेल्या आहेत आणि आंदोलन, मोर्चा, धरणे केलेले आहेत. त्यावेळी हे अंकुश जाधव कुठे होते? मग साळीसले प्रकरण असेल, किंजवडे प्रकरण असेल, चिंचोडे तानाजी कांबळ्यांचे मारहाण असेल, राठिवडे प्रकरण असेल, सोडामध्ये पोषण आहारच्या वेळेला त्या मुलांना तांदूळ वेचताना मागासवर्गीय काही बाजूला केलं, अशा वेळेला तो सोडावचा प्रश्न असेल, कांदगावमध्ये घडलं देसरूड प्रकरण असेल जे राज्यामध्ये गाजलं, त्या अशा अनेक प्रकरणामध्ये आम्ही सगळ्या भूमिका घेतल्या. तेव्हा अंकुश जाधव कुठे होते? त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 3 तालुक्यामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये बेंचमध्ये भ्रष्टाचार झाला, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लावलं नाही गेलं बेंचवर, तेव्हा अंकुश जाधव कुठे होते? बाबासाहेबांचं नाव तिथं टाका हे सांगायला अंकुश जाधव कुठे होते? आम्ही अंकुश जाधवांना विरोध नाही करत आहे, त्याने भूमिका घ्यावी, पण योग्य भूमिका घ्यावी. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते कुठेच नव्हते, या सगळ्या ऍक्टिव्हिटीच्या विषयामध्ये. आणि आता फक्त या मुनग्याच्या विषयामध्ये येतात. आता मुनग्याच्या विषयाच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर अणुऊर्जा प्रकल्प दिसतो. पत्रकारांनी याचा अभ्यास करावा आणि या अनुषंगाने शोध मोहीम राबवावी. आणि हे बॅनर कुणी लावले आणि विशेष म्हणजे हे बॅनर निनावी होते. निनावी बॅनर लावणं गुन्हा आहे. त्यानंतर ते ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही, हा गुन्हा आहे. रात्रीच्या वेळी अपरात्री तुम्ही गावामध्ये शिरता आणि त्या ठिकाणी बॅनर लावता, हा पण गुन्हा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जर खरोखरच रोहित नारायण कदम यांची जात विचारली असेल आणि ते जर आम्हाला खरोखरच समजून सांगत असतील, आमच्याशी बोलत असतील, तर त्यांची बाजू घ्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही, त्यांच्या आम्ही मागे उभे राहू. परंतु खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला तर देवगड तालुक्यामध्ये प्रतिमोर्चा काढल्याशिवाय ही सगळी लोक शांत बसणार नाहीत, असा इशारा आम्ही अंकुश जाधव आणि त्या सगळ्या मंडळींना देत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे अंकुश जाधव म्हणतात 3-4 वेळा बोलले मी भीमसैनिक भीमसैनिक. तुम्ही कधीचे भीमसैनिक? तुम्ही कधी शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये काम केलात? आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा घेतल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही शाहू फुले आंबेडकर सगळ्यांना सांगतोय. तुम्ही हे करता का? तुम्ही नाही करत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 14 बौद्ध संघटना आहेत. त्या बौद्ध संघटनांचा मी कार्याध्यक्ष आहे. म्हणजे मुवमेंटमध्ये आम्ही काम करतो. आज सामाजिक एकता मंच जे आहे, त्या सामाजिक एकता मंच, चर्मकार समाज सगळ्या संघटना, बौद्ध संघटना सगळ्या संघटना, त्याचा आम्ही जिल्हा सचिव आहे. आमचे श्री जाधव त्याचे नेते आहे. जे सामाजिक एकता मंच असेल, बुद्धिस्ट फेडरेशन असेल, या सगळ्यामध्ये आम्ही वावरतो आणि योग्य भूमिका घेतो. या ठिकाणी रोहित कदम यांनी जी भूमिका पत्रकारांच्या समोर जी सांगितली त्यावर असं लक्षामध्ये येतं ते चांगले दिवस उभे होते. 15-16 लोकांनी जर मारहाण केली असेल तर समोर व्यक्ती उभी राहू शकते का, हा तुम्ही विचार करा. आणि फक्त मी अधोरेखित करणारी गोष्ट सांगतो, बॅनर काढण्यासाठी किंवा बॅनरला मज्जाव करणारे जे लोक होते ते सगळे मुनगे गावातले प्रतिष्ठित लोक होते, चांगले तिथले पोलीस पाटील होते, तिथले चांगले व्यवस्थित व्यापारी होते. आणि त्यांनी सांगितलं असं लावू नका, लावला तर उद्या गावामध्ये गोंधळ होईल, तणाव निर्माण होईल. आणि ते त्यांना सांगून केलं, पण त्यांनी दादागिरी केली का काय काय करा वगैरे, आणि त्यात ती झटापट झाली. एवढा विषय झालेला आहे. पण जर ते सांगत असेल बाबासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ केली, मुनगे गाव हे डॉक्टर भालचंद्र मुनगेकर जे संपूर्ण जगामध्ये विद्वत्ता त्यांचं गाव आहे, त्यांच्या गावात माझी सख्खी आत्या आहे, त्या मुनगेवर माझी वैयक्तिक संबंध आहे. मुनगे गावामध्ये अत्यंत चांगला सामाजिक सलोखा आहे. अशा प्रकारचा पहिला गुन्हा त्या गावात घडलेला आहे आणि त्यामुळे मुनगे गावाची त्या ठिकाणी बदनामी झालेली आहे. हे तुम्हाला मी अधोरेखित करून सांगतो.
आणि आज आम्ही याविषयी राजकारण आम्हाला करायचं नाही म्हणून आम्ही कुणालाही आणि राजकीय बोलवलं नाही. फक्त मुंगे गावातले जे पदाधिकारी आहेत, तिथले स्थानिक बौद्धवाडीतले आणि इथले उपसरपंच, त्यांना मी इथं बोलवलं आणि त्यांची भूमिका आपण इथं चर्मकार समाजाचे नेते इथं आलेले आहेत त्या मुंग्यातले, आणि ह्या सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे. आम्हाला याचं राजकारण करायचं नाही, परंतु भूमिका आम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे इथं खोटा गुन्हा. आता तिथं काही 2-3 लोक होते FIR मध्ये आहेत, ते तिथं नव्हतेच. मग ते आम्ही त्यांना विचारलं साठा मॅडम, त्या म्हणतात त्या फोनवर ते बोलले. आता फोनवर बोलून आता समोर एका अचानक फोनवर बोलतो, ते जात कळते का? नाही कळत. हे मॅडम मी सांगितलेलं आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की या मुंगे गावामध्ये जे बॅनरचा विषय आहे याच्या मागे अणुऊर्जा प्रकल्प आहे. अणुऊर्जा प्रकल्पाचे त्या ठिकाणी पेरणी करण्याचा एक काय प्रयत्न काय लोक करतायत आणि तो प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न तिथल्या जागृत ग्रामस्थांनी केला, एवढाच तो विषय आहे. या पलीकडे तो विषय काही नाही. इथं 100% ऍक्टिव्हिटी झालेला नाही. हा फक्त त्यांनी दिलेला सगळ्यांच्या दबावाने दिलेला गुन्हा आहे असं आमचं ठाम मत आहे. जर या रोहित कदमांना खरोखरच कोणी जातीवाची समोरासमोर बोललं त्याचं नाव सांगावं किंवा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोण व्यक्ती बोलली ते आम्हाला सांगावं. आम्ही पण सक्षम आहोत त्यांना जाब विचारायला. ही आमची भूमिका आहे. धन्यवाद.